तुम्ही आयुष्यात दुःखी असता, अँझायटी असते, कुठल्या गोष्टीचं डिप्रेशन असतं, ते खरंच तुमच्या आजूबाजूला घडलेल्या त्या घटनांमुळे असते की तुम्ही त्या घटनांना कसं रिॲक्ट करता त्याच्यावरती. एक थेरपी आहे REBT. ही REBT नेमकं काय आहे? की REBT म्हणजे रॅशनल इमोटिव्ह बिहेवियरल थेरपी आहे. डॉक्टर अल्बर्ट एलिस ज्यांनी ही थेरपी शोधून काढली आहे. आपल्याला एवढं कळू शकतं की एखाद्या माणसाला जो एखादा मानसिक त्रास आहे त्याचं मूळ आपण शोधून काढू शकतो. सो तुमचे विचार कसे आहेत त्याप्रमाणेच्या तुमच्या भावना आणि त्या भावनांप्रमाणेची तुमची रिॲक्शन असते. अगदी तसे तुम्ही रिॲक्ट होता. थोडीशी काही घटना घडली तो लगेचच रागवतो. सो हा पॅटर्न तोडणं फार मला वाटतं मुश्किल आहे. ते कसं तोडतं? जेव्हा मला कळतं ना की नाही ठीक आहे मी आहे रागीट पण मी तसंच मला स्वीकारलंय, तेव्हाच मी समोरच्या रागीट व्यक्तीला स्वीकारू शकणार आहे ना सर. REBT मध्ये आपले इमोशन्स किंवा आपली थिंकिंग चेंज करायची असते. अशा काही ट्रिक्स आहेत का मी पॅटर्न तोडू शकतो आणि माझी थिंकिंग चेंज करू शकतो? अनेक वर्ष एखादी आई आहे तिला काळजी करण्याची सवय आहे. बरोबर. एका दिवसात त्या आईची काळजी जाणार आहे का? तर नाही. पण हळूहळू करत आपण हे टेक्निक जेव्हा शिकवतो. कोणाकोणाला गरज असते हे REBT? सगळ्यांना सर, सगळ्यांना मी म्हणेन. तरुण मुलांपासून Yes, ते वयोवृद्ध लोकांपर्यंत प्रत्येकाला हा त्रास होतोय. त्यांच्यासाठी पण मदत करू शकतो. केतन अग्रवालचा जो मर्डर केस प्रकरण चालू आहे आपल्याकडे, मी जेव्हा विचार करते त्याचे विचार असे एका दिवसात झालेले नाहीयेत ना सर. हे कुठेतरी खूप मागचे आहेत. तिच्यामध्ये एखादं डिप्रेशन असू शकतं, एखादं खूप दुःख असू शकतं. मला राईट वेने रिॲक्ट करायचंय ते कसं करू शकतो? याच्यासाठी एक छान गंमत सांगते सर. नमस्कार, मी डॉक्टर राज जाधव. महाराष्ट्राच्या सर्वात समृद्ध मंचावरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप 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 स्वागत आहे. आज आपल्या मंचावरती पुन्हा एकदा डॉक्टर सायली राणे मॅम आलेले आहेत आणि त्यांचा हा पॉडकास्ट कितवा आहे हे मी आता मोजत नाही, परंतु भरपूर पॉडकास्ट राजमंचावरती त्यांचे झाले. हा मंच जेवढा आमचा आहे तेवढाच त्यांचा झाला आहे. सगळे प्रेक्षक राजमंचाचे जेवढे आहेत ते सगळे मॅमला ओळखतात आणि याचा आम्हाला आनंद देखील आहे. आजचा पॉडकास्ट कुठल्या विषयावर आहे हे सांगण्यापूर्वी मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो की तुम्ही आयुष्यात दुःखी असता, अँझायटी असते, कुठल्या गोष्टीचं डिप्रेशन असतं, कुठल्या गोष्टीची खंत असते, ते खरंच तुमच्या आजूबाजूला घडलेल्या त्या घटनांमुळे असते किंवा तुमच्या आयुष्यात ज्या काही घटना घडल्या त्या घटनांमुळे असते की तुम्ही त्या घटनांना कसं रिॲक्ट करता त्याच्यावरती तुमचं दुःख सुख हे सगळं अवलंबून असतं. तर अर्थातच याचं उत्तर आहे की आपण आपल्यासमोर आपल्यासोबत घडलेल्या घटनांना कसं रिॲक्ट करतो याच्यावरती आपलं दुःख सुख सगळं काही अवलंबून असतं आणि यालाच इमोटिव्ह बिहेवियर म्हणतात किंवा रॅशनल बिहेवियर म्हणतात. आणि आजचा जो पॉडकास्ट आहे तो याच विषयावरती आहे. एक थेरपी आहे REBT, ज्याला आपण रॅशनल इमोटिव्ह बिहेवियरल थेरपी म्हणतो. आणि या थेरपीने खरंच खूप सुंदर अशा पद्धतीची ही थेरपी आहे. या थेरपीने जगातले सगळे दुःखी लोक सुखी होऊ शकतात, इतकी ही सुंदर थेरपी आहे. आणि याच थेरपीवरती आज आपला डॉक्टर सायली राणे वैद्य मॅम यांच्यासोबतचा पॉडकास्ट आहे. शेवटपर्यंत बघा, तुमच्या लक्षात येईल की मी जो विचार करत होतो तो चुकीचा होतो. मी दुःखी नव्हतोच, माझ्या विचारांनी किंवा मी ज्या पद्धतीने त्या गोष्टीला रिॲक्ट करत होतो त्याच्यामुळे दुःखी होतो. हे तुम्हाला पॉडकास्ट संपेपर्यंत लक्षात येईल आणि प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये दुःख निघून जाऊन आनंद येईल अशी माझी खात्री आहे. जास्त वेळ घेत नाही, सरळ आपण आपल्या आजच्या गेस्टकडे वळूयात आणि बघूयात आपल्याला नवीन कुठली माहिती आज आपल्याला ऐकायला मिळते. मॅम, पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे राजमंचावरती. कशा आहात? मस्त. ओके. मी तर माझ्या परीने आता काही पूर्ण पॉडकास्ट त्याच्यावरती करायचं आहे, फक्त लोकांना आयडिया यावी म्हणून मी माझ्या परीने समजावून सांगितलं. परंतु आता तुमच्याकडून ऐकायला आवडेल की REBT नेमकं काय आहे. बरं, मग अशी तुम्ही सांगितलं तसंच की REBT म्हणजे रॅशनल इमोटिव्ह बिहेवियरल थेरपी आहे ही. याचा शोध आज आपण ना सर वेगळ्या पद्धतीने थोडासा पॉडकास्ट घेऊया. आपण डॉक्टर अल्बर्ट एलिस ज्यांनी ही थेरपी शोधून काढली आहे तर त्यांची गोष्ट ऐकणार आहोत. नक्कीच. जी खूप इंटरेस्टिंग आहे. आणि त्यांचा जो सगळा जीवन प्रवास होता त्याच्यामध्येच
प्रत्येक जण आपला आत्ता त्यांच्या आयुष्यात असणारा Relate दुःख, प्रसंग, काही गोष्टी असतील, ताणतणाव असेल, हे सगळं रिलेट करतील त्याच्यामध्ये. त्यामुळे आज आपण वेगळ्या पद्धतीने घेऊयात थोडंसं. तर 1900 पण नाही, 50 साल, फक्त 50 सालची गोष्ट आहे ही. 50 ते 3050 असं जे साल होतं, या काळामध्ये ग्रीसमध्ये पूर्ण कैदी लोक, म्हणजे ज्यांना कैदी करून गुलाम केलं जायचं. तर एपिक्टेटिस म्हणून एक जण व्यक्ती तिथे होता, तो गुलामच होता म्हणजे प्रॉपर. तर तो पुढे एक उत्तम फिलॉसॉफर झाला. तर यांचा अतिशय मोठा प्रभाव डॉक्टर अल्बर्ट एलिस यांच्यावर होता. त्यांनी त्याच्याबद्दल नंतर खूप वाचन केलं. आणि एलिस हे वयाच्या साधारणतः त्यांच्या 8व्या वर्षीच, त्यांच्या वयाच्या अगदी खूप लहानच वयात आपण म्हणू शकतो, असं 8व्या वर्षीच त्यांना एका मोठ्या किडनीच्या आजाराने ते ग्रस्त होते. आणि त्या आजारपणामध्ये त्यांना त्याचे हेवी अँटीबायोटिक्स म्हणा किंवा बाकीच्या औषधांनी त्यांच्या शरीरावरती अनेक बाकीचे सुद्धा साईड इफेक्ट्स दिसायला लागले. त्यातला मधला एक काळ असा होता की या सगळ्या त्यांच्या उपचारांमध्ये त्यांना वारंवार हॉस्पिटलमध्ये ॲडमिट व्हावं लागायचं. त्यातला एक काळ तर सर 13 महिन्यांचा होता. खूप मोठा काळ होता त्यांच्यासाठीचा. आणि त्यावेळेला त्यांच्यावर एक शस्त्रक्रिया सुद्धा झाली होती. आता त्यांची थोडीशी फॅमिली बॅकग्राऊंड मी सांगते या सगळ्यामध्ये. ही 8व्या वर्षीपासूनची खरी सुरुवात झालेली. त्यांना अजून 2 भावंडं होती. एक त्यांच्या मागे असणारा एक भाऊ होता पाठचा, आणि त्याच्यापेक्षा लहान एक सर्वात लहान एक बहीण होती त्यांना. आणि आई वडील दोघंही. त्यातले वडील जे होते, तर वडिलांना रोज नवीन बिझनेस करणे हा छंद होता. पण कुठलाही अनफॉर्च्युनेटली कुठलाही बिझनेस त्यांचा सक्सेसफुल ठरला नाही, चालला नाही. आणि ते अनेक दिवस असे घराच्या बाहेरही असायचे. कधीही मुलांकडे लक्ष नाही, संसाराकडे लक्ष त्या माणसाने दिलं नाही, असं घरात त्यांचं वातावरण होतं. असले तर पैसे कमवायचे आणि घरात अगदी हवं ते खाण्यापिण्याच्या सगळ्या गोष्टी असायच्या, सगळी चंगळ असायची म्हणजे खाण्यापिण्याची. पण नसेल तर फक्त पाव खाणं एवढ्यावरती त्या फॅमिलीनी दिवस काढलेले होते. आणि दुर्दैव दुसरं अजून एक असं की ठीक आहे, एक बाजू अशी असेल तर आई तरी त्यांना सपोर्टिव्ह म्हणा किंवा काहीतरी करणाऱ्यातली असेल, तर तसंही दुर्दैवाने नव्हतं. आईला क्लबमध्ये जाणं, पत्ते खेळणं, या सगळ्याचाच खूप शौक होता. टॉक्सिक पॅरेंट्स अगदी. आणि ती सुद्धा वारंवार बाहेर असायची. म्हणजे रोजच्या जीवनामध्ये सुद्धा सकाळी उठल्यानंतर आपल्या मुलांसाठी काही करणं, त्यांच्या शाळेसाठी डबा बनवणं किंवा याही गोष्टी कधी एक आई म्हणून त्यांनी केल्या नाही. इथून खऱ्या त्यांच्या सगळ्या गोष्टींना सुरुवात झाली. त्यानंतर जेव्हा 8व्या वर्षी ते 13 महिन्यांसाठी ॲडमिट होते, तर तेव्हा तिथल्या हॉस्पिटलचा एक असा कायदा होता की तिथे फक्त बुधवार आणि शनिवार फक्त पालकांना भेटण्याची परवानगी होती. अच्छा. पण त्या फक्त बुधवारी आणि शनिवारी सुद्धा डॉक्टर एलिस यांचे पालक कधीही आले नाहीत सर त्यांना भेटायला. अनेक महिने तसेच गेले. आणि मग त्यांना खूप वाईट वाटायचं. त्या वाईट वाटण्यातनं त्यांना राग यायचा, त्या दुःखातून त्यांना राग यायचा खूप. आणि मग एक दिवस त्यांनी खूप तमाशा केला त्या रागातून, आरडाओरडा केला, मोठमोठ्याने रडायला लागले की त्यांचे पालक आले नाहीत. तिथे कुठेतरी एक मत्सर पण जाणवायला लागला, कारण इतर लोकांना, पेशंट्सना, मुलांना भेटायला येणारे पालक जेव्हा ते बघत होते, तेव्हा 8 वर्षाचा जीव आहे, त्याला असं वाटणारच की आपले पालक येत नाहीयेत. इथून खरी त्या गोष्टीला सुरुवात झाली. आणि त्यांना अतिशय दुःख झाल्यावरती त्यांनी एक दिवस त्या पूर्ण हॉस्पिटल डोक्यावर घेतला आणि अतिशय जोरात असा तिथे धिंगाणाच केला, तमाशा केला. तर तिथल्या असणाऱ्या नर्सनी त्यांना खूप दटावलं, खूप ओरडल्या आणि शांत केलं. त्याच्यातनं निष्पन्न काहीच झालं नाही असं त्यांच्या लक्षात आलं. ते म्हणाले की यातून काय निष्पन्न झालं, एवढं करून माझे आई वडील तर काही भेटायला आलेच नाहीत मला, उलट मलाच या सगळ्याचा खूप त्रास झाला. म्हणजे मी माझा अति तीव्र राग या गोष्टींनी सगळ्यांनी मला अजूनच त्रास झाला. मग हे नाही व्हायला पाहिजे, याच्यावरती काहीतरी मार्ग निघायला पाहिजे. असं पहिल्या गोष्टीला 1% ते एक पाऊल पुढे गेले असं आपण म्हणू शकतो. त्यानंतर मात्र मग त्यांना एक गोष्टी जशा जाणवायला लागल्या की मग आई रोज उठत नव्हती, आपल्याला तिघांनाच आपल्याला शाळेसाठी जायचंय, त्यात धाकटी बहीण अतिशय हट्टी होती. मग तिला मॅनेज करणं, त्या दोघांचाही डबा करणं, स्वतःचा डबा करणं, इथपासून छोट्या छोट्या सिम्पल रेसिपीज ते शिकले.
कारण कुठेतरी या सगळ्या गोष्टींवरती त्यांना मार्ग काढायचा होता. मग त्या छोट्या छोट्या रेसिपीज करणं, सँडविचेस बनव, काहीतरी अजून बनव, असं करत करत ते तिघांचाही डबा कसे बनवायचे आणि ते शाळेला बाहेर जायचे. त्याच्यात सुद्धा त्यांनी असं ऑब्झर्व केलं की आपण स्वतः, आपला मधला भाऊ आणि धाकटी बहीण या तिघांच्याही स्वभावामध्ये खूप फरक आहे. धाकटी बहीण तर अतिशय त्रास देणारी आणि हट्टी आहे. मग तिला त्यांना मॅनेज करावं लागायचं, कारण आई वडील दोघंही दुर्लक्ष करायचे त्या सगळ्यांकडे. असं करत करत त्यांनी कॉमर्सचं शिक्षण घेतलं, पण कुठेतरी मनात त्यांना सतत असं वाटत होतं की या गोष्टी कुठेतरी बदलल्या पाहिजेत, काहीतरी आता सगळ्यामध्ये घडलं पाहिजे. त्याच्यासाठी अजून एक महत्वाची गोष्ट त्यांच्या बाबतीतली घडली, म्हणजे त्यांचं वय 7 वर्षांचंच असताना त्यांना स्वतःच्याच प्रायव्हेट पार्ट्सबद्दल खूप अट्रॅक्शन वाटत होतं. आणि ते सगळ्यांनाच वाटतं नॅचरली, फक्त त्याबद्दल कधी कोणी बोलत नाही ओपनली. एवढंच क्युरिओसिटी होती, अट्रॅक्शन होतं, सगळंच होतं. आणि त्याचबरोबरीने त्यांचीच एक वर्गमैत्रीण होती जी 7 वर्षांची, तर तिचे प्रायव्हेट पार्ट्स बघण्याचा त्यांनी एकदा लपून प्रयत्न केला आणि शाळेमध्ये त्यावरून खूप उहापोह झाला, खूप त्यांना बोलणी पडली, पालकांना बोलण्यात आलं होतं. तर त्यावेळेला त्यांच्या मनात पुन्हा एकदा असा एक विचार आला की या सगळ्याबद्दलचं जे आकर्षण आहे किंवा त्याबद्दलचं जे गुप्तता ठेवली जाते, मग त्यामुळे ती गोष्ट करण्याची आणखीन इच्छा होते आणि मग ती चोरून करण्याची इच्छा आपल्या मनामध्ये येते. हा एक मनात त्यांच्या पुन्हा विषय शिवून गेला. मग त्यांनी पुढे हळूहळू त्यांचं शिक्षणानंतर एक छोटी नोकरी केली, कारण घरात हातभार असावा, आपल्या दोन्ही भावंडांची जबाबदारी असल्या कारणाने त्यांनी एक छोटी नोकरी केली. आणि बरोबरही त्यांचं असं म्हणणं होतं की आपल्याला मानसशास्त्राचा अभ्यास करण्याची खूप आवश्यकता आहे या सगळ्यामध्ये. आणि असं करत 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 त्यांनी हळूहळू MA ला ऍडमिशन घ्यायचं ठरवलं. या सगळ्यामध्ये त्यांचा फ्रॉइड म्हणून जे आपल्याला माहिती आहेत मोठे शास्त्रज्ञ होऊन गेले, त्यांचाही त्यांच्यावरती खूप मोठा प्रभाव होता. आणि या सगळ्यांच्या विचारांनीच ते हळूहळू पुढे जात गेले. त्याच्यानंतर पुन्हा MA अभ्यास केल्यानंतर, क्लिनिकल सायकोलॉजीचा अभ्यास केल्यानंतर त्यांनी पुढे PhD पर्यंतचा अभ्यास त्यांचा पूर्ण केला. आता या सगळ्या प्रवासामध्ये सुद्धा पुन्हा त्यांना त्यांच्या रिलेशनशिपमध्ये काय काय अडचणी आल्या. तर सगळ्यात पहिलं म्हणजे एक अतिशय उत्तम असं नाटकामध्ये काम करणारी आणि डान्स करणारी अशी एक महिला म्हणजे मुलगी होती, जी तरुणपणामध्ये त्यांच्या प्रेमात पडली आणि त्या दोघांनी घरात त्या काळामध्ये पळून जाऊन लग्न केलं. पण दुर्दैव असं की ती पळून गेली डॉक्टर अल्बर्ट एलिस यांच्याबरोबर. पण ज्या दिवशी म्हणजे लग्नाच्या पहिल्याच रात्री त्यांच्या सर्व मित्रांनी पैशांची जमवाजमव करून त्यांच्या फर्स्ट नाईटसाठी आपण म्हणूयात की एक छान हॉटेलमध्ये त्यांचं सगळी सोय केली होती. पण त्या मुलीच्या अचानक मनात विचार आला की हे मी चुकीचं करते, माझ्या घरातल्यांना फसवून मी या गोष्टी करते, म्हणून ती त्यांची लग्न झालेली ती पत्नी म्हणजे ती त्याच रात्री पळून गेली, निघून गेली घरी तिच्या. तेव्हाही त्यांच्या मनात असाच विचार आला की हे माझ्या बाबतीत का घडलं, की असं का केलं तिने, मला असा का दगा दिला तिने. तिथे ते थोडेसे त्यांचा एक नात्यावरचा इगोही हर्ट झाला, नात्यावरचा थोडा विश्वास उडाला की हिने असं का माझ्याशी वागलंय. पण नंतर असं लक्षात आलं की ती थोडीशी चंचल प्रवृत्तीची अशीच एक महिला होती किंवा मुलगी होती आणि त्यामुळे तिने असा डिसिजन घेतला असावा. त्यानंतर मग त्यांनी या सगळ्याचा पुढे अभ्यास सुरू केला. मी म्हटलं तसं MA सायकोलॉजीचा अभ्यास केला त्यांनी. या सगळ्या काळामध्ये सुद्धा जेव्हा ते कॉलेजच्या वयामध्ये होते त्यावेळेला ते थोडेसे आत्मकेंद्रीय असे त्यांचा स्वभाव होता. त्यामुळे स्टेज फिअर, कोणाशी आपणहून बोलणं, मैत्री करणं या सगळ्याची त्यांना खूप भीती होती. स्त्रियांबद्दल किंवा मुलींबद्दल अट्रॅक्शन तर होतं, इच्छा तर होती बोलण्याची, पण ते करण्यासाठीचं एक जे डेअरिंग लागतं ते त्यांच्यामध्ये नव्हतं. तर त्याच्यावरही कशी मात करायची हे त्यांनीच शोधून काढलं. ते कशा पद्धतीने, तर ते म्हणाले की नाही, मला मुलींशी बोलायची भीती वाटते ना, म्हणून त्यांनी रोज संध्याकाळी एक नियम केला की ते बाहेर गार्डनमध्ये एक फेरफटका मारत असत आणि तिथे एक एकटी कुठली मुलगी दिसली की तिला आधी हाय हॅलो करून तिच्याशी हळूहळू बोलायला सुरुवात करत. असं हळूहळू त्यांनी त्यांच्या स्वतःच्याच असणाऱ्या त्या भीतीवर, जी कदाचित न्यूनगंडामधून आलेली असू शकते, अशा सगळ्या भीतीवरती त्यांनी मात केली. आणि मग असे ते हळूहळू त्यांनी स्वतःला तयार केलं. त्याच्यानंतरही म्हणलं तसं की एक ते लग्न त्यांचं झालं, मग दुसरा एक विवाह झाला, तोही त्यांचा साधारण फक्त 20-25 वर्षांचा संसार झाला आणि तोही त्यांचा नंतर पण तो म्युच्युअली त्यांचा डिवोर्स झाला. एक मताने त्यांचा तो डिवोर्स झाला असं म्हणता येईल आपल्याला. मग अनेक त्यांना अशाच त्यांना संपूर्ण त्यांच्या कारकिर्दीमध्ये सुद्धा, त्यांच्या लिखाणामध्ये सुद्धा त्यांना लोक बोलत होती वाटेल तसं की तू हे चुकीचं लिहितोय, तू खूप अश्लील पद्धतीने लिहिणं तुझं लिखाण आहे,
जे त्यांनी पेपर लिहिले, पुस्तकं लिहिले त्या सगळ्यावरती. तर लैंगिकतेविषयी त्यांनी खूप त्यावेळेचं एक बोल्ड स्टेटमेंट्स करणं किंवा बोलणं असं त्या पद्धतीने त्यांचं सगळं लिखाण होतं. तर त्यावरती सुद्धा लोकांनी खूप आक्षेप घेतला त्या काळामध्ये की हे चुकीचं आहे आणि हे तुम्ही नाही केलं पाहिजे. आणि तरीही त्याच्यावरती सुद्धा पुन्हा मार्ग काढत त्यांनी उत्तम लिखाण केलं त्या सगळ्यावरती, ज्याचा आपल्याला आत्ता खरा अर्थ कळतो किंवा त्याची गरज होती हेही आपल्याला आत्ता समजायला लागलेलं आहे हळूहळू करत. सो त्या माणसांनी प्रत्येक टप्प्यावरती म्हणजे नातेसंबंधांमध्ये, स्वतःच्या व्यवसायाच्या ठिकाणी, शिक्षणाच्या ठिकाणी, शाळा, कॉलेज सगळ्या ठिकाणी कसा मार्ग काढायचा असं करत त्यांनी स्वतःचं डॉक्टरेटपर्यंतचं शिक्षण म्हणजे ती पदवी घेतली त्यांनी. आणि त्याच्यानंतर सर 93व्या वर्षीपर्यंत ते 16 तास काम करणारे व्यक्ती होते. 16 तास ते काम करायचे, कधीही ते कंटाळले नाहीत किंवा कधीही ते थकले नाहीत, कधीही ते दमले नाहीत. REBTची त्यांची स्वतःची इन्स्टिट्यूट जेव्हा त्यांनी सुरू केली तर त्यांच्या आयुष्यामध्ये शेवटचे साधारणतः 20 वर्षांचा त्यांचा तो शेवटचा जो संसार ज्या स्त्रीबरोबर होता ती स्त्री त्यांच्यापेक्षा 24 वर्षांनी लहान होती सर. बापरे. अशा स्त्रीबरोबर त्यांनी केला. पण वैचारिक त्यांची देवाणघेवाण खूप उत्तम होती. विचारांनी ते एकमेकांच्या जास्ती जवळ आले होते आणि असा त्यांचा स्वतःच्या वयाच्या 93व्या वर्षीपर्यंत त्यांचा तो संसार चालू होता. पुढे ते इन्स्टिट्यूट त्यांच्या मिसेसनी ज्या होत्या त्यांनीच सांभाळलं. पण त्याच्यात सुद्धा त्यांना अनेक अनुभव आले. 3 वेगळ्या स्त्रियांबरोबर त्यांनी कशा पद्धतीने डील केलं हे सगळं खूप छान लिखाण आहे सर. आता आपण सगळं एका पॉडकास्टमध्ये सांगू शकत नाही, पण या वेगळ्या वेगळ्या स्त्रियांबरोबर सुद्धा त्यांच्या नात्यांमध्ये सुद्धा काय अडचणी आल्या आणि त्या सगळ्यावरती त्यांनी कशी मात केली हे सगळं डॉक्टर अल्बर्ट एलिस यांना एक एक समजत गेलं, उमगत गेलं. आणि त्यांनी जेव्हा ही स्वतः थेरपी म्हणजे ट्रीटमेंट द्यायला सुरू केली, ही उपचार पद्धती त्यांनी लोकांवरती वापरायला जेव्हा सुरुवात केली तर त्याचा मूळ पुन्हा सुरुवात कुठून झाली तर त्यांचं असं म्हणणं होतं की फ्रॉइड यांच्या म्हणण्याप्रमाणे सगळ्या मनोविश्लेषण करून आपल्याला एवढं कळू शकतं की एखाद्या माणसाला जो एखादा मानसिक त्रास आहे त्याचं मूळ आपण शोधून काढू शकतो. पण तिथेच ती ट्रीटमेंट थांबत होती. पण डॉक्टर एलिस यांनी मात्र आपण त्याच्यावर पुढे काय करायचं याच्यासाठी REBT या थेरपीचा वापर, या उपचार पद्धतीचा वापर सुरू केला किंवा त्याच्यावरती काम सुरू केलं. आणि अनेक पेशंट्स त्या सगळ्यामधनं बरे व्हायला लागले. खूप लोकांना त्याचा फायदा व्हायला लागला. सुरुवातीला त्यांना तसा रिस्पॉन्स नाही मिळाला, लोकांनी खूप विरोधही केला त्यावेळेला त्यांना. पण नंतर जसं लोकांना रिस्पॉन्स यायला लागला तशी ही उपचार पद्धती खूप प्रचलित झाली. आणि अजूनही म्हणजे काउन्सिलर लोक आम्ही किंवा सायकोलॉजिस्ट म्हणा किंवा हे सगळे REBTचा वापर अगदी सर्रास करतात सर. बरोबर. सोप्या भाषेत एकदा सांगूयात आपण प्रेक्षकांसाठी की REBT नेमकं आहे काय? येस, जसं मी आता तुम्हाला सांगितलं की आपण त्याच्यासाठी एक छोटंसं उदाहरण घेऊयात सर. की आता अगदी मी आत्ता तुमच्या इथे स्टुडिओमध्ये येईपर्यंत मला सिग्नल लागलाय आणि सिग्नल किती आपल्या सेकंदाचा असतो, अर्ध्या मिनिटाचा असतो आपण धरूयात, 1 मिनिटाचा असतो. त्या 1 मिनिटं थांबल्यावरती आपण त्या सिग्नलला साधारण एक 10 ते 12 किंवा अगदी 20 लोक असू तर त्या 20 मिनिटांमध्ये त्या एका सिग्नलवर 1 मिनिटामध्ये त्या 20 लोकांच्या काय काय भावना असतील, रिॲक्शन्स असतील असं वेगवेगळे असतात प्रत्येकाचे. नाही, असं कसं वेगळ्या नाही असल्या पाहिजेत खरं तर. जर तो ती गोष्ट विवेकी आहे किंवा तर मग सगळ्यांचे विचार किंवा सगळ्यांच्या भावना एकसारख्या असल्या पाहिजे. सगळे पॅनिक व्हायला पाहिजेत ना सर. ते 1 मिनिटं थांबण्यासाठी सगळ्यांना पॅनिक मोडमध्ये जायला पाहिजे. खरं तर सगळ्यांना राग यायला पाहिजे. होतं का तसं? नाही होत. एखादा त्यातला छान आजूबाजूच्या लोकांचं निरीक्षण करतो, एकाला ऑब्झर्व करायची सवय असते की तो ते नंबर्स बघत राहतो. लहान मुलं आजूबाजूला कोणी खेळणी विकायला आली आहे तर त्यांच्याकडे बघत असतात. एखादा खूप खरंच चिडलेला असतो की काय हे, मला उशीर झालाय ऑलरेडी आणि त्यात हा सिग्नल लागलेला आहे म्हणून तो स्वतःलाच दोष देत असतो, स्वतःला कोसत असतो, स्वतःला म्हणत असतो किंवा कुठेतरी म्हणतो की बायकोमुळे मला उशीर झालाय, आईमुळेच उशीर झालाय, असं तो काहीतरी बडबडत असतो. पण प्रत्येकाचे सर रिॲक्शन देण्याची पद्धत सगळ्यांची वेगळी. 20 लोकांची 20, 100 लोक त्या सिग्नलला असतील तर आपल्याला वेगळी बघायला मिळते. मग ही वेगळी का बघायला मिळते आपल्याला? तुम्हाला काय वाटतं का बघायला वेगळी मिळते? हाऊ दे रिॲक्ट इज इम्पॉर्टंट. म्हणजे तुम्ही ज्या पद्धतीने एखाद्या घटनेला रिॲक्ट करता तर प्रत्येकाची एक वेगळी मेंटॅलिटी आहे, त्यांचे वेगळे ट्रॉमाज आहेत पहिले
लाईफमधले, हां. त्यांनी मागे जे काही पाहिलेलं आहे ते वेगवेगळं आहे प्रत्येकाचं. ओके. कारण समजा एखादा व्यक्ती सिग्नलवरती उभा आहे आणि त्याला ऑफिसला पोहोचायला लेट होणार आहे, तर त्याच्या बॉसने 4 दिवसापूर्वी जर त्याला रागवलं असतील तर आज त्याच्या मनामध्ये ती भीती आहे, त्याच्यामुळे तो घाबरलेला आहे. एखाद्याला कुठे असे वेगवेगळी कारणं आहेत, म्हणजे ते कसे रिॲक्ट करतात. अनेक भावना भावना आहेत आहे. प्रत्येकाच्या. एखादा सिग्नलवरती उभा आहे आणि मागच्या वेळेस तोच त्याच्या गर्लफ्रेंड सोबत जर तिथे उभा असेल आणि त्याच सिग्नलवरती हे केलं असेल, त्याने तिला मिठी मारली असेल, तर तो आठवत असेल, कदाचित त्याची भावना ती वेगळी असेल. तो त्या दुःखात जाईल, तो त्या क्षणभर त्या पुन्हा विचारात जाईल. असं नाही व्हायला पाहिजे ना सर, खरं तर. कारण 1 मिनिट थांबणं ही सिच्युएशन तर सगळ्यांसाठी सेम आहे. सिच्युएशन सेम आहे, पण नाही होत तसं ना. त्याचं कारण आहे, जसं तुम्ही म्हणालात की भावना वेगळ्या आहेत. पण त्या भावना का वेगळ्या आहेत ह्याचा विचार केलात का तुम्ही? खरं तर घटना सारखी आहे म्हटल्यावर सगळ्यांच्या भावना सारख्या असायला हव्यात ना. सगळ्यांनाच राग यायला पाहिजे किंवा सगळेच पॅनिक व्हायला पाहिजे किंवा सगळ्यांनाच काहीतरी जुनं आठवलं पाहिजे सिग्नलवरचं. पण नाही तसं होत. कारण आहे ना, त्या घटनेकडे बघण्याचा प्रत्येकाचा दृष्टिकोन वेगळा आहे सर. आणि त्या दृष्टिकोनातून त्याला जे विचार मनात येतात ते प्रत्येकाचे वेगळे. जसं आता तुम्ही सांगितलं की कोणाला तरी कोणाची तरी आठवण येतेय, कोणाला तरी मनात बॉस आठवतोय, कोणाला तरी घरात आईमुळे उशीर झालाय आई आठवतीये किंवा तिच्यामुळे राग येतोय. सो तुमचे विचार कसे आहेत त्याप्रमाणेच्या तुमच्या भावना आणि त्या भावनांप्रमाणेची तुमची रिॲक्शन असते. तसे तुम्ही रिॲक्ट होता. मग आपल्याला काय काम करायचंय हेच एलिस यांनी सांगितलेलं आहे. तर आपल्याला काम आपल्या विचारांवर करायचंय. आपण त्या गोष्टीकडे, त्या घटनेकडे कशा दृष्टीने बघतो आहे आणि त्याप्रमाणे आपले विचार कसे आहेत, त्या विचारांवरती खूप महत्त्व आहे. मग त्या विचारांवरती आपल्याला काम करणं खूप आवश्यक आहे असं डॉक्टर अल्बर्ट एलिस यांनी सांगितलेलं आहे. आणि त्यांना ते जमलं, ती नॅक जमली आणि त्यांनी त्यांच्या रोजच्या जीवनात ती वापरायला सुरुवात केली सर. जसं आता तुम्ही म्हटलं तसं मी त्यांचा सगळा जीवन प्रवास सांगितला. त्यांना अनेक अडचणी आल्या सर, खूप अडचणी आल्या त्यांना, प्रत्येक ठिकाणी त्यांना अडचणी आल्या. पण तो माणूस वयाच्या 93 वर्षापर्यंत 16 तास काम करत होता सर. आणि त्यांचा जाण्याच्या अगोदरचं मी सांगते, त्यांना एक माइल्ड हार्ट अटॅक आला होता आणि त्यांच्याकडे अनेक विद्यार्थी शिकण्यासाठी येणार होते. REBT थेरपीज, सायकोलॉजीचे स्टुडंट्स त्यांच्याकडे शिकायला येणार होते. असं एक छोटं वर्कशॉप होतं. पण त्यांनाच तो माइल्ड हार्ट अटॅक आल्या कारणाने ते हॉस्पिटलाइज असल्यामुळे ते काही शक्य नव्हतं. पण तिथेही त्या माणसाने हार मानली नाही. त्यांनी तिथे त्या सगळ्या स्टुडंट्सना बोलावून घेतलं आणि तिथे त्या अवस्थेमध्ये त्या माणसाने 1.5 तास त्यांना सगळ्यांना छान त्याचं प्रशिक्षण दिलं सर. हे त्यांचा शेवटचा प्रसंग मी सांगते तुम्हाला. सो तुम्ही ठरवलं तर तुम्ही ती गोष्ट करू शकता. तुम्ही त्याचा बाऊ करायचा म्हटला आणि आपल्याला प्रत्येक गोष्टीचा थोडासा आधी बाऊ करण्याची सवय असते की ही गोष्ट करणारच नाही, होणारच नाही. हा ना सर खूप घातकीय असतो. हा खूप त्रास देतो. म्हणजे त्यांनी सांगितलेलं की त्या ची आवश्यकताच नाहीये. हे होणारच नाही, हे घडणारच नाही, ही व्यक्ती बदलणारच नाही, असं का? हा प्रश्न ते कायम विचारतात. हे असंच आहे हे कोणी ठरवलं? हे असंच घडणार हे का तुम्ही म्हणताय? असं त्यांचं म्हणणं होतं सर. तुमची थिंकिंग चेंज झाली पाहिजे. येस, तुमचे विचार बदलले पाहिजे, तुमचा त्या गोष्टीकडे बघण्याचा दृष्टिकोन सुद्धा बदलला पाहिजे सर. अगदीच. हे या थेरपीमध्ये सुंदर उदाहरण आहे की आपण सिग्नलवरती उभे आहेत. तुम्ही आता उदाहरण दिलं की 1 मिनिटाचा सिग्नल आहे, तो 60 सेकंदाशिवाय तर कमी थांबणार नाही. मग आपण पॅनिक होणं, घाबरणं काय गरजेचं आहे? कारण तिथे अरे यार शिट ठीक आहे, ते एन्जॉय केलं किंवा स्वतःची ती थिंकिंग किंवा आपण त्याला पाहण्याचा दृष्टिकोन बदलला पाहिजे. हीच थेरपी आहे. हे सांगायला सोपं वाटतंय. आता तुम्ही जे बोलतो ना, आपण एखाद्याला म्हणून नाही विचार बदल, परंतु तो त्याचा 20 वर्ष, 30 वर्ष, 40 वर्ष, 50 वर्षाचा पॅटर्न झालेला असतो. अगदीच. म्हणजे थोडीशी काही घटना घडली की त्याला लगेचच तो इरिटेट व्हायला लागतो, लगेचच रागवतो, लगेचच काहीतरी वेगळं रिॲक्ट करतो. हा त्याचा पॅटर्न बनलेला आहे. सो हा पॅटर्न तोडणं फार मला वाटतं मुश्किल आहे. ते कसं तोडतात? तेच आपण करतो सर. आता त्याच्यासाठीची सुरुवात ही मी त्याच्याबद्दल सविस्तर सांगीनच की ही 5 दिवसाचं आपण त्याच्यासाठीचं कसं वर्कशॉप घेतो. पण त्याच्यासाठी मुख्य अजून एक गोष्ट आहे सर की आता अगदी साधी गोष्ट सांगते की मला आत्ता पाणी प्यायचंय, सो मी पाणी प्यायलं. बरोबर. पण मला असं वाटतं की नाही, राजसरांनी आत्ताच पाणी प्यायलं पाहिजे. मी पिते म्हणजे आत्ता राजसरांनी पाणी प्यायलाच पाहिजे. जग बदलायला निघाले. तुम्ही पिणार आहात का पाणी? तुम्ही म्हणाल नाही मला आत्ता पाणी प्यायचंय, पण मी तरी सुद्धा हट्टाने असं म्हणू शकते का? नाही म्हणू शकत. त्याचं कारण असं आहे,
कारण ही एक काय सोपी गोष्ट लक्षात येणार की काय आहे, तर मी मला हवं ते करू शकते. बरोबर. पण मी राज सरांना कंट्रोल करू शकणार आहे का आत्ता? तर नाही करू शकणार आहे. इतकी सोपी गोष्ट आहे. मग आधी सगळ्यात पहिल्यांदा आपण आपल्याला स्वीकारायला शिकलं पाहिजे. आपल्याला स्वीकारायचं म्हणजे काय, तर आपण आहोत तसे स्वीकारायला पाहिजे ना. मी उंच आहे, मी जाड आहे, मी बुटकी आहे, मी गोरी आहे, मी सावळी आहे, मी काळी आहे, मी थोडी आत्मकेंद्रीय आहे, म्हणजे एक्स्ट्रोवर्ट आहे, मी इंट्रोवर्ट आहे, कशी आहे मी, या सगळ्या सकट मी आधी स्वतःला स्वीकारायला हवंय. जेव्हा मी स्वतःला स्वीकारणार आहे ना, तेव्हाच मी समोरच्याला आहे तसं स्वीकारायला शिकणार आहे. कारण जेव्हा मला कळतं ना की नाही ठीक आहे, मी आहे रागीट, पण मी तसंच मला स्वीकारलंय, तेव्हाच मी समोरच्या रागीट व्यक्तीला स्वीकारू शकणार आहे ना सर. मी थोडीशी हट्टी आहे हे जेव्हा मी स्वतःला स्वीकारणार आहे, तेव्हाच मला वाटणार आहे की येस हो आहे समोरची व्यक्ती थोडी हट्टी, पण मी तिचा आहे तसा स्वीकार करते. सो हे या थेरपीमध्ये सगळ्यात महत्त्वाचं शिकवलं जातं तुम्हाला, की ॲक्सेप्टन्स आला पाहिजे तुम्हाला, आहे तसं स्वीकारणं. आणि कुठल्याही गोष्टींचं आपण म्हणतो ना आहे तसं याच्यासाठीच म्हणलं गेलं की कुठल्याही त्याला नियम नाहीत, अटी नाहीत, त्याच्याशिवाय आपण त्या व्यक्तीला स्वीकारणं आहे तसं. आणि हे खूप अवघड असतं. म्हणजे इतरांना बदलायला जाण्यामध्ये किंवा आपण स्वतः बदललं पाहिजे तेवढे. याच्यासाठी मला एक छान गोष्ट आठवते, मी सांगतो प्रेक्षकांना सुद्धा. हा जो मुद्दा आहे ना तो फार लक्षात येईल. जवळपास राजा होता पूर्वीचा एक, आणि त्याचा राजकुमार बाहेर फिरायला गेला. दुपारी मे महिना, कडक ऊन, त्याचे पाय भाजले. तो रडत रडत घरी आला. मग दरबारात आला राजाकडे. राजा सिंहासनावरती बसला होता आणि त्याने सांगितलं की बाबा बाबा माझे पाय भाजले. मग राजाने सांगितलं, त्याला राग आला की माझा एकुलता एक मुलगा, ऊन बाहेर आणि त्याच्यामध्ये त्याचे पाय भाजले, मी काहीतरी केलं पाहिजे. त्याने प्रधानजीला बोलवलं आणि सांगितलं की अख्ख्या राज्यामध्ये चटाई आथरून द्या, सगळीकडे चटाई टाका किंवा कातडी वगैरे, ते पूर्ण हे करून टाका. माझा मुलगा दुसऱ्या वेळेस जेव्हा बाहेर पडेल तेव्हा त्याचे पाय भाजले नाहीत पाहिजे. मग त्यावेळेस प्रधान फार हुशार होता. त्याने सांगितलं, महाराज आपण संपूर्ण राज्यामध्ये कापड अंथरण्यापेक्षा राजपुत्राच्या पायात जोडे घालूयात. म्हणजे जग बदलण्यापेक्षा तुम्ही एक ॲटलिस्ट फक्त तुमच्या राजपुत्राच्या पायात जोड्या घाला, बाकीचं काहीच करण्याची गरज नाही तुम्हाला. म्हणजे प्रधानजीने जे सांगितलं राजाला ते हेच होतं की तुम्ही बाहेरच्या जगाला काही करण्यापेक्षा स्वतःसाठी जर काही केलं तर ते उपयुक्तही आहे आणि सोपंही आहे. कारण बऱ्याचदा आपल्यासमोर अशी सिच्युएशन येते ना की आपण सिच्युएशन बदलू शकत नाही, आपण स्वतःमध्ये बदल करू शकतो, जे पॉसिबल आहे आणि इझी आहे. असं मला वाटतं की ते खूप छान वेने आपलं पॉडकास्ट चालू आहे. सो पुढे येऊयात. जसं आपण सांगितलं की आरी बेटीमध्ये आपली इमोशन्स किंवा आपली थिंकिंग चेंज करायची असते. सो अशा काही ट्रिक्स आहेत का की जेणेकरून मला, आता मी जसं सांगितलं ना पॅटर्न बनलेला आहे अख्खा माझा, म्हणजे संपूर्ण आयुष्यभराचा पॅटर्न बनलेला आहे, आणि तो पॅटर्न हे करता अशा काही ट्रिक्स आहेत का मी पॅटर्न तोडू शकतो आणि माझी थिंकिंग चेंज करू शकतो? आपण हा पॅटर्न तोडायलाच मदत करतो सर. सगळ्यात मुख्य आता तुम्ही जसं सांगितलं तसंच की येस, अनेक वर्ष काही पूर्वग्रह असतात, त्या सगळ्यामधून माझे विचार तसे झालेले असतात ना. आता तुम्ही म्हणालच की किंवा प्रेक्षकही हा प्रश्न विचारू इच्छितात की इतके वर्षांचा हा माझा स्वभाव आहे किंवा माझा असा विचार. आता एखाद्या सिच्युएशनमध्ये एखादी आई आहे, तिला काळजी करण्याची सवय आहे. बरोबर. एका दिवसात त्या आईची काळजी जाणार आहे का? तर नाही. पण हळूहळू करत आपण हे टेक्निक जेव्हा शिकवतो त्यावेळेलाच आपण त्यांना सांगतो की तुम्ही स्टेप बाय स्टेप कसं जायचं आहे. आणि एकदा त्या स्टेप बाय स्टेप जाण्याची तुम्ही सवय लावलीत की बरोबर तुम्हाला रोजच्या जीवनामध्ये हे टेक्निक अगदी छान पद्धतीने वापरता येतं, जे सगळ्यांसाठी उपयुक्त आहे. म्हणजे पुन्हा एकदा आपण त्याच विषयावरती येऊ सर की अगदी रोजच्या जीवनात तुम्हाला उदाहरण द्यायचं म्हटलं तर सासू सुना यांचं नातं जे अगदी काय म्हणूयात आपण की जगात सगळीकडे थोडंसं बदनाम आहे. पण अनेक वर्ष त्या सुनेने त्रास सहन करणे किंवा त्या सासूने सुद्धा तो त्रास सहन करणे, आपण असं फक्त एका बाजूनी नाही बोलू शकत ना. कदाचित त्या सुनेच्या मदतीची त्या सासूला गरज असेल, पण त्या पद्धतीने ती सून नसेल वागत, तर त्याचा त्रास त्या सासूलाही होत असेल. इथे आपण दोघींनाही बदलू शकतो का? तर नाही बदलू शकत. पण ते नातं तर आहे ना. असं आपण सासू आहे हे मान्य तर करायलाच पाहिजे किंवा ते नातंही थोडंसं सांभाळायला लागतं, नाजूक नातं आहे.
मग या सगळ्यासाठी काय करायचं, हे नातं कसं नक्की REBTचा इथे वापर कसा करायचा, हेही टेक्निक आपण जेव्हा शिकतो ना तेव्हा आपोआपच हे सगळ्या गोष्टींमध्ये पण बदल व्हायला लागतात सर. की आपण ह्या अशा पद्धतीने या नातेसंबंधांमध्ये सुद्धा या काही काही ट्रिक्स वापरून आपल्या दोघींमधलं नातं कसं सुधारू शकतो, हे सुद्धा आपण सर मी जे वर्कशॉप घेते त्याच्यामध्ये आपण शिकवतो. आणि हेच आपल्याला करायचं आहे, आपल्या रोजच्या जीवनातच त्याचा वापर करायचा आहे, ज्याने आपलं जीवन थोडंसं आनंदी सुसह्य असं होणार आहे. कोणाकोणाला गरज असते हे REBT थेरपी? सगळ्यांना सर, सगळ्यांना मी म्हणेन. कारण कोणी घरी बसणाऱ्या स्त्रिया आहेत पण त्यांना काळजी आहे, चिंता आहे, छोट्या छोट्या गोष्टींनी त्या पॅनिक होतात, नियोजन करता येत नाही त्यांना कुठल्या गोष्टीचं. अगदी रोजचा संवाद घरातला प्रत्येक तुमच्याही घरात कदाचित तो आता सुरू झाला असेल की रोज घरात आई चिडचिड करत असते की अरे काय पसारा घालून ठेवलाय तू, हे नीट आवरत नाहीयेस, आंघोळ वेळेत करत नाहीयेस. या सगळ्या गोष्टींनी काय होतं सर, तर फक्त त्या व्यक्तीची एनर्जी वेस्ट होत असते किंवा त्या घरातल्या बिचाऱ्या त्या स्त्रीची सगळी तळमळ दिसत असते, चिडचिड होत असते, त्यातून तिला त्या सगळ्यातून त्रास होत असतो, स्ट्रेस असतो एक प्रकारचा. पण या सगळ्यावरती सुद्धा ती सगळ्या गोष्टी कशा मॅनेज करायच्या आणि या सगळ्या ह्या थेरपीचा वापर स्वतःसाठी कसा करून घ्यायचा की ज्याने तिचं सगळं आयुष्य सुसह्य झालं पाहिजे, तिचा हा त्रास, तिचा हा ताण हा सगळा थोडासा कमी झाला पाहिजे. यासाठी सुद्धा 100% आपल्याला REBT मदत करते सर. अँझायटी, डिप्रेशन, आजकाल जे काही सगळी अगदी तरुण मुलांपासून ते वयोवृद्ध लोकांपर्यंत प्रत्येकाला हे हा त्रास होतोय, टेन्शन आहे, त्यांच्यासाठी पण मदत करू शकतो? हो, नक्कीच करते. अगदी वाईट आत्ताची सध्या आपल्याकडे चालू असलेला सर जो केतन अग्रवालचा जो मर्डर केस प्रकरण चालू आहे आपल्याकडे, तर त्याच्यामध्ये सुद्धा मी जेव्हा विचार करते किंवा जे सायकोलॉजीचा अभ्यास करणार आहे ते सगळेजणच हाच विचार करत असतील की एका दिवसात त्या मुलीचा विचार असा झाला का, तिच्यामध्ये जे हे एक सूड घेण्याची प्रवृत्ती असेल, ॲग्रेशन असेल, जे काही असेल सर, त्याचे विचार असे एका दिवसात झालेले नाही आहेत ना सर. हे कुठेतरी खूप मागचे आहेत, पूर्वग्रह आहेत, तिचे अनुभव आहेत, तिच्यामध्ये सप्रेस झालेलं एखादं डिप्रेशन असू शकतं, एखादं खूप दुःख असू शकतं, अतिप्रमाणातलं ॲग्रेशन असू शकतं, बऱ्याच भावना असू शकतात तिच्या आणि मग त्या विचित्र पद्धतीने बाहेर आलेल्या असू शकतात सर. किंवा पुन्हा एकदा की आपण घरातल्यांच्या विरोधात जाऊन आपल्याला आवडत असणाऱ्या प्रियकराशी लग्न करणं, ही जर गोष्ट आपण केली समजा, तर आपण एक नालायक मुलगी ठरू शकतो. या विचारांनी कदाचित तिला सतावलं असेल आणि मग त्यासाठी तिने हे चुकीचं असं एक स्वतःच रचलेलं एखादं गोष्टी सगळ्या करून तिच्या हातून ते कृत्य घडलं असावं नसावं, आपल्याला माहिती नाही अजून त्याबद्दल. पण पुन्हा एकदा की तिने हे करण्यापर्यंतचे तिचे विचार का गेले, कारण तिच्या विचारांची दिशाच चुकली ना पुन्हा एकदा सर. आणि दुसरी गोष्ट की त्यातून माझ्या घरातल्यांनी मला दुसऱ्या प्रियकाबरोबर, मला जो व्यक्ती आवडतो आहे त्या प्रियकराला माझे घरातले स्वीकारणारच नाही, हा तिने पक्का डोक्यात विचार करून ठेवला होता सर. नाहीच स्वीकारणार, मग त्याच्यासाठी मला नालायक मुलगी ठरवलं जाईल, मला फॅमिलीमधनं बाहेर काढलं जाईल, असे अनेक सगळे विचार तिनेच करून ठेवलेले होते आणि त्या सगळ्यामधून कदाचित तिने हे चुकीचं पाऊल उचललेलं असू शकतं सर. त्यामुळेच तुमचे विचार काय आहेत आणि घरातल्यांनी तुला एक नालायक मुलगी ठरवणं म्हणजे तिथे सगळ्या गोष्टी संपतात का सर, हे सुद्धा कळणं. हे कोणी ठरवलं किंवा हा विचार करणं म्हणजेच माझं जीवन संपलंय का, किंवा हा शेवटचा ऑप्शन माझ्या आयुष्यातला आहे का, किंवा अगदी माझ्या घरातल्यांनी माझ्याशी कायमचे संबंध तोडलेत, मला एक नालायक मुलगी ठरवलेली आहे असं जरी म्हटले, असे तिचे विचार झाले असतील, तरी प्रत्यक्षात तसं होऊ शकतं का किंवा तसंच असतं का? मग प्रत्येक विरोध पत्करून लग्न करणारी एखादी मुलगी असेल, घरच्यांच्या विरोधात जाऊन लग्न करणारी, ती प्रत्येकच मुलगी नालायक ठरते का? हे असं झालंय का आजपर्यंत? मग अशा नालायक मुलींची संख्या भरपूर असती सर. सो हे अंतिम सत्य किंवा हेच खरं नाहीये की असं केलं म्हणजे मी नालायक ठरणार आहे. त्याच्यासाठी अजून एक तुम्हाला रोजचं पण उदाहरण देते सर, महिलांचंच, की आज स्वयंपाकामध्ये मीठ झालं आहे म्हणून मी अतिशय घाणेरडी कुक आहे असा समज करून घेणं हे कितपत योग्य आहे सर? नाहीये ना.
आज तिच्या डोक्यात काहीतरी गडबड असू शकते, तिच्या विचार काहीतरी चालू असू शकतात, तिचं कुठेतरी वेळेचं नियोजन कुठेतरी चुकलेलं असू शकतं, पुढे मागे झालेलं असू शकतं. या सगळ्यामधून तिच्याकडनं त्या पदार्थामध्ये मीठ जास्ती झालेलं असू शकतं. पण म्हणून ती स्त्री जी 20 वर्ष गेले स्वयंपाक करते, उत्तम गृहिणी आहे, सुगरण आहे, ही एक वाईट कुक होऊ शकते का सर एका दिवसाच्या या गोष्टीवरून? तर नाही होऊ शकत. म्हणूनच पुन्हा एकदा की आपण काय गोष्टी करतोय, आपण त्या गोष्टीकडे कसे बघतोय ना, हे खूप महत्वाचं. आणि आपण ती गोष्ट कशी घेतोय. मीच जर ठरवलं की नाही आज माझ्याकडे मीठ जास्ती झालंय, तर नाही बाबा मी त्याच्यापुढे मी स्वयंपाकालाच हात लावणार नाही, मी अतिशय वाईट कुक आहे आणि मी असं माझ्या घरातल्या लोकांना नाही खाऊ घालू शकत, असं नाही होत ना सर. पण हा विचार येतो कुठेतरी शेवटी, जसं कदाचित तो त्या मुलीकडून झालेला असू शकतो अगरवाल प्रकरणामध्ये सगळ्या. तर हेच थांबले पाहिजे. आपले विचारच पूर्ण विवेकीकडे नेणं, अविवेकी विचार आपले विवेकीकडे नेण्याचंच काम जे आहे ते पूर्ण REBT थेरपीमध्ये आपण करतो सर. 5 दिवसांचं याचं छान वर्कशॉप आहे, ज्याच्यामध्ये अशीच रोजच्या जीवनातलीच उदाहरणं देऊन मी शिकवते आणि त्याच्यामध्ये अनेक लोकांना उपयोग झालेला आहे. काउन्सिलिंगमध्ये तर आपण सर्रास या थेरपीचा वापर करतो, या उपचार पद्धतीचा वापर करतोच. पण मी असं म्हणेन की सर्वसामान्य सगळ्या लोकांनी आपलं स्ट्रेस मॅनेजमेंट करण्यासाठी, आपलं दुःख थोडंसं कमी करण्यासाठी, इतरही गोष्टींसाठी, कारण आपल्याला सगळ्या क्षेत्रांमध्ये याची गरज लागणार आहे किंवा लागते आपल्याला, नातेसंबंधांमध्ये आहे, या सगळ्यामध्ये कुठेतरी चांगले आणि पॉझिटिव्ह बदल घडण्यासाठी सगळ्यांनी ही थेरपी शिकावी अशी माझी इच्छा आहे सर. आणि त्याचा नक्कीच उपयोग होतो, प्रत्येकाला त्याच्यामध्ये उपयोग होतो. आणि मला तर माहिती आहे, त्यामुळे मी म्हटलं तसं की माझ्याकडनं या गोष्टी कमी होतात. की जसं प्रत्येक आईची रोज सकाळी उठल्या उठल्या चिडचिड होते की आंघोळ करा, 10च्या आधी उठा, आंघोळ करा, आवरा तुमच्या सगळ्या गोष्टी. सुट्टीच्या दिवशी पण प्रत्येक घरामध्ये आईचा हा आरडाओरडा असतो. पण एका लिमिटपर्यंत आपण किती त्रास करून घ्यायचा, आपण त्याचा किती स्ट्रेस घ्यायचा, हे आपल्याला कळलं पाहिजे सर. आणि हे REBT तुम्हाला शिकवते. एका लिमिटनंतर त्या गोष्टी आपल्याला सोडून देता आल्या पाहिजेत. आपण तेवढ्या कंट्रोल नाही करू शकत समोरच्याला. अगदीच. चालेल, म्हणजे लक्षात आलं माझ्या की REBT म्हणजे काय, तर स्वतःचे विचार बदलण्याची, त्यांचा पॅटर्न बदलण्याची, पाथ बदलण्याची, एक वेगळा विचार करण्याची गरज आहे आपल्याला. म्हणजे मला पु ल देशपांडेंचं एक वाक्य खूप आवडतं की त्यांनी सांगितलं की बाजूच्या घरामध्ये जर मोठ्याने म्युझिक सुरू असेल, ते खूप मोठ्याने लाऊड म्युझिक सुरू आहे आणि बाजूच्या सगळ्या लोकांना त्रास होतोय, तर तुम्ही फक्त एक ट्रिक त्याच्यामध्ये असं करा की तुम्ही असं समजा हे म्युझिक तुमच्यासाठी लावलेलं आहे आणि तुम्हाला आता त्याच्यावर डान्स करायचा आहे, तर फील करा, बघा ते म्युझिक तुम्हाला करणं कर्कश न वाटता तुम्हाला ते रिदमिक वाटायला लागेल. सो एक ट्रिक म्हणजे थोडक्यात असं की तुमचे विचार बदलले तर सिच्युएशन म्हणजे म्युझिक तेच, तुम्ही तेच, तर तिथे इरिटेट किंवा राग येण्याच्या ऐवजी तुम्ही ते म्युझिक एन्जॉय करायला लागला. एक तुम्ही पॅटर्न चेंज केला तुमच्या विचाराचा, तीच REBT काम करते मला असं वाटतं. सो आपण बाहेर असं डे टू डे लाईफमध्ये जगत असताना आपल्याला खूप सारे प्रॉब्लेम्स येतात, जागोजागी मनाविरुद्ध गोष्टी घडत असतात आणि तेव्हा आपल्याला राग येतो, चिडचिड होते, एकदम अशी चुकीची भावना आपल्या मनामध्ये तयार होते. तर अशी एखादी ट्रिक आहे की जी आत्ता समजा आता मला असं वाटतंय की मला नकोय हे, मला असं नाही वागायचं किंवा असं रिॲक्ट नाही करायचंय, मला राईट वेने रिॲक्ट करायचंय, तर ते कसं करू शकतो किंवा काही ट्रिक आहे का त्याच्यासाठी? एक छान गंमत सांगते सर. सगळ्यांनी असं इमॅजिन करूयात आपण की आपण एखाद्या ऑफिसमध्ये आहोत आणि एक अतिशय खडूस बॉस आहे आपल्या सगळ्यांचा, आणि आपण ऑफिसमध्ये गेलोय आणि बॉसनी जे काही आपल्याला टार्गेट दिलेलं आहे ते कम्प्लीट नाही आज आपलं, किंवा कम्प्लीट आहे असं एक क्षणभर धरूयात, कम्प्लीट करून आपण गेलोय आणि बॉसने एंट्री केलेली आहे केबिनमध्ये आणि फायर केलं आपल्याला, खूप बोललेला आहे. असं प्रत्येकाने आपण इमॅजिन करूया की ही सिच्युएशन आपल्या सगळ्यांसाठी आहे सर. आता या सिच्युएशनचा आपण रिॲक्शन पर्यंत आत्ता जायलाच नकोय, कारण आपल्याला आत्ता मेन कशी वापरायची ही थेरपी हेच बघायचं. तर आपण सगळ्यांनी हीच सिच्युएशन काय काय पद्धतीने असू शकेल, बॉसच्या घरी काय काय झालं असेल ना, हे सगळ्यांनी कमेंट करूयात सर. हे खूप छान आहे की मला वाटतंय की बॉसच्या बायकोनी सकाळी त्याचं डोकं खाल्लेलं म्हणून त्यांनी माझ्यावर आल्या राग काढलेला आहे, हे मी कमेंट मध्ये करते. तुम्हाला सगळ्यांना काय काय वाटतं हे तुम्ही सगळ्यांनी कमेंट करून सर. आपला मला असं वाटतं कमेंट बॉक्स फुल होईल इतक्या कमेंट्स येतील, कारण प्रत्येकाला वेगळं वाटू शकतं. ओके, बघूयात ना.
येस, हे तर बघूयात म्हणजे आधी. तुमचा बॉस जर तुमच्यावर रागवत असेल तर जस्ट त्याच्याकडे बघा एकदम बारेन, काय झालं असेल बरं याला आज, ह्याच्याबद्दल तुम्ही विचार करा. हे एन्जॉय करून तुम्हाला काय वाटतंय की मला वाटतंय जसं मी आता सांगितलं की बहुतेक आज सकाळी सकाळीच बायकोशी भांडण झालेलं आहे किंवा बायकोने डोकं खाल्लेलं आहे म्हणून हा सगळा राग माझ्यावर काढतोय, किंवा त्याच्या बॉसने त्याला रागवलेला आहे. येस, हे तुम्हाला वाटलं सर आता. असं अनेक प्रेक्षकांना जे काही वाटेल ते सगळ्यांनी कमेंट ठीक आहे, ज्याला जे वाटेल ते कमेंट करा. आणि ते कमेंट करता करता तुम्हाला राग येणार नाही त्या बॉसचा जर तुम्ही त्या सिच्युएशन आपल्याला फक्त विचार, आपल्याला रिॲक्शन द्यायचीच नाहीये सर ना आता. रिझनिंग करता आलं पाहिजे तुम्हाला की हे का होत असेल बरं, मला का अशी चिडचिड होते. म्हणजे सिग्नलचं उदाहरण घेतलं तर तो बाजूचा व्यक्ती मस्त एन्जॉय करतोय, कानात हेडफोन ऐकतोय, शिट्टी वाजवतोय, आणि मी का चिडचिड करतोय. ठीक आहे, म्हणजे रिझनिंग करता आलं पाहिजे, तर तुम्ही कुणीच दुःखी होणार नाही. कारण दुःख आतमध्येच आहे, बाहेर दुःख नाहीच आहे त्याच्यामध्ये. आणि बऱ्याचदा बघा ना असं होतं की मला एक 5 वर्षापूर्वी एका गोष्टीचा, ज्या गोष्टीचा राग येत होता त्या गोष्टीचा आज राग येत नाही का, गोष्ट तीच आहे, मी तोच आहे, परंतु माझे विचार बदलले की सिच्युएशन, सिनारिओ बदलतो आणि भावभावना सुद्धा बदलतात. खूप छान. किती दिवसाचा कोर्स असतो, म्हणजे असे हे जे काही मी म्हणलं ना पॅटर्न तोडण्यासाठी तोडू शकतो कोर्समध्ये? हो सर. किती दिवसाचा असतो कोर्स? 5 दिवसांचाच आपला शॉर्ट कोर्स आहे हा. आणि ह्याच्यामध्ये जसं मी आता सांगितलं की मी अगदी आता तुम्हाला एक 5% छोटीशी एक नॅक सांगितली की कशी वापरायची आहे तुम्ही, अशा अनेक घेऊन आपण सगळ्यांना सांगतो की त्यावरती कसं काम करायचंय. तर हा आपला 5 दिवसांचा छोटासा एक वर्कशॉप असतो, ऑनलाईनच आहे, त्यामुळे सगळे अटेंड करू शकतात. आणि मी असं म्हणेन की खरंच पुन्हा एकदा सर की दुर्दैव आहे आपल्याकडे इथपर्यंत अगरवाल सारखं काहीतरी घटना घडेपर्यंत कुणी वाट बघू नये सर. आपल्या मुलांना आणि आत्तापासूनच चांगले विचार आणि विवेकी विचारांकडे त्यांचे. विवेकी विचार, तुम्ही अग्रवाल बद्दल बोलताय, काल ते मुंबईच्या लोकल ट्रेनमध्ये जी दुर्घटना घडली, म्हणजे अगदी छोटंसं भांडण, तिथे त्याने सुरा काढून त्या 21 वर्षाच्या मुलाला मारून टाकलं. म्हणजे इतका उद्रेक आहे, साठलेला आहे लोकांच्या मनामध्ये, जो सुरा घेतला, बाहेर काढला, म्हणजे किती जास्त खराब झालेली, म्हणजे रिपेअर होऊ शकत नाही इतके खराब झालेली मानसिकता लोकांची. अशा गोष्टींची फार गरज आहे समाजाला, समाजात सध्या या सगळ्या. आणि आपल्याकडे खरंच दैवकृपेने इतक्या चांगल्या चांगल्या लोकांनी या काही चांगल्या चांगल्या हे उपचार पद्धती आपल्यासाठी ठेवलेल्या आहेत सर, ज्याचा आपण खरंच खूप एकदा आपल्या अंगवळणी पडलं ना सर, जसं आपण म्हणतो तसं की उठल्या उठल्या आपण ब्रश करतो ना, तशी तुमच्या ही आरीबिटी अंगवळणी पडली पाहिजे असं मी म्हणते. म्हणजे तुम्हाला तुमच्या आयुष्यातले बरेचसे प्रॉब्लेम्स, काय सगळे प्रॉब्लेम्स तुम्हाला तुमच्या पद्धतीने सॉल्व्ह करता. मुळात प्रॉब्लेम्स नाहीतच. येस. पुन्हा एकदा तुम्ही त्याच्याकडे कसं बघताय, एखादा त्रास, पण मी त्याच्याकडे त्रास म्हणून बघतीये, जसं तुम्ही आता पु ल देशपांडेंचं इतकं छान उदाहरण दिलं सर, की तुम्ही जर त्याला एन्जॉयमेंट म्हणून बघितलं की अरे वा मस्त म्युझिक लागलं आणि मी त्याच्यावर डान्स करतो, माझाही अर्धा तास छान जाईल त्याच्यावरती. पण जर तुम्ही त्या त्रास म्हणूनच घेतलं तर तुम्हाला त्याचा अजून 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 पद्धतीने त्रास जास्तीच होणार आहे सर. खरं, खूप छान, खूप छान मॅम. आणि या कोर्सेसची सगळी माहिती आपण डिस्क्रिप्शनमध्ये देऊच. प्रेक्षकांना हा पॉडकास्ट कसा वाटला, नेहमीप्रमाणेच मॅम नवनवीन कोर्सेस किंवा वेगवेगळे विषय घेऊन मंचावरती येतात आणि खूप छान विषय असतात, लोक उपयोगी विषय असतात, आणि त्यामुळे मला सुद्धा फार आनंद होतो पुन्हा पुन्हा मॅमला या मंचावरती बोलवण्याचा. आणि मला असं वाटतं की आपण काहीतरी समाजाचं देणं लागतो, असे विषय फार महत्त्वाचे आहेत. जसे आत्ताचे जस्ट 4 दिवसात घडलेल्या 2 घटना सांगतोय की केतन अग्रवाल मर्डर केस असो, मुंबई लोकलमध्ये घडलेली मर्डर केस असो, या सगळ्या तुमच्या भावभावनांचा उद्रेक आहे. आणि या भावभावना कंट्रोल करून सतसत विवेकबुद्धीची वृद्धी आपल्या तुम्हामध्ये व्हावी, यासाठी आजचा हा पॉडकास्ट होता असं समजायला हरकत नाही. आणि त्यामुळे ही सतसत विवेकबुद्धी वाढेल कशी, याची टेक्निक शिकायची कशी, हे सगळं मॅमच्या त्या कोर्समध्ये डिझाईन केलेलं आहे त्यांनी. आणि तो कोर्स त्याची माहिती तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळूनच जाईल. हा पॉडकास्ट कसा वाटला ते कळवा. या पॉडकास्टशी रिलेटेड तुमच्या डोक्यात काहीही प्रश्न असतील, पॉझिटिव्ह निगेटिव्ह, आमच्यात काही सुधारणा तुम्हाला सुचवायचे असतील, सुचवू शकता नक्कीच. पॉडकास्ट लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. सगळ्यात महत्त्वाचं काय आहे, अशी जी छान माहिती तुमच्यापर्यंत पोहोचते ना, ती इतरांपर्यंत शेअर केल्यानं पुण्य मिळतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं, सबस्क्राईब करायला विसरत जाऊ नका. खूप लोक पॉडकास्ट बघतात, खूप कमी लोक सबस्क्राईब करतात, कारण तुमचा एक सबस्क्रायबर आम्हाला आणखी असे नवीन पॉडकास्ट करण्यासाठी मदत करतो. सो थँक्यू सो मच मॅम. काही सांगायचं शेवटी? नाही सर, मी असंच म्हणते की पुन्हा एकदा की
इथपर्यंत एक्स्ट्रीम लेवलला कुठल्याही गोष्टी जाण्यापर्यंत वाट बघू नका सगळ्यांनी. आपल्या विचार आणि भावनांवरती आपल्याला कंट्रोल ठेवता आलाच पाहिजे सर. यासाठी यासारख्या थेरपीचा म्हणा किंवा इतरही गोष्टींचा तुम्ही जरूर स्वतःसाठी उपयोग करून घ्या, एवढंच मला सगळ्यांना सांगणं सर. कारण खूप वाईट वाटलं की आपल्या स्वतःच्या मुलांच्या वयाचं कोणीतरी असं मूल जाणं हे खूप दुर्दैव आहे. म्हणजे सर वाईट वाटतं खूप ते बघून पण किंवा ऐकून सुद्धा. नक्कीच समाजात या घटना घडू नयेत, देव सद्बुद्धी देव, आणि त्यापूर्वी आपण त्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. नक्कीच सद्विवेक बुद्धी आपल्या मनामध्ये वाढली पाहिजे. थँक्यू सो मच. थँक्यू.